प्रवेश गीत गीत क्रमांक 8. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र रसाच्या या उत्सवात योग्य रीतीने भाग घेण्यासाठी आपण आपल्या पापांची आठवण करूया. आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व वैगेनी मी फार पापी केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मर्या, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझा सेवक व तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या आज्ञा पालनाद्वारे तू पतित जगात उद्धार केलास. आम्हाला पापांपासून मुक्त कर व सार्वकालिक आनंद मिळवून दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रेषितांनी आणि यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनीही देवाचे ग्रहण केले. मग पेत्र येरुसलेमेस गेला तेव्हा सुनता झालेले लोक त्यांच्याबरोबर वाद घालू लागले की सुनता न असलेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही का जेवलास? तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो तेव्हा देवभान सुटून मी असा दृष्टात पाहिले की एक पात्र उतरले आणि ते मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्यांच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो की पृथ्वीवरले चतुष्पद, द्रावपदे, सरपटणारे जीव आणि आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडले आणि मी अशी वाणीही माझ्याबरोबर
बोलताना ऐकले की पेत्र, उठ, मारून खा. परंतु मी म्हणाले, नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, देवाने जे शुद्ध केले असे तू निषिद्ध मानू नको. असे 3दा झाले. नंतर ते अवघे सारे पुन्हा आकाशात वर ओढली गेली. इतक्यात पहा, ज्या घरात आम्ही होतो त्यापुढे केसरियातून माझ्याकडे पाठवलेली 3 माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा. मग हा 6 बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही या माणसांच्या घरी गेलो. तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या सिमोनास बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे आणि तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. मी बोलू लागले की जसा आरंभी आपल्यावर तसा यांच्यावरही पवित्र आत्म्या उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. तर मग देवाला आडवणारा उभी मी कोण? हे ऐकून ते गुप्त राहिले आणि देवाचा गौरव करीत बोलले. तर मग देवाने परराष्ट्रीयांनीही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप प्रबुद्धी दिली आहे. हे प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. माझा जीव देवाकरिता ताणलेला झाला आहे. एकत्र. माझा जीव देवाकरिता ताणलेला झाला आहे. पाण्याचा प्रवाहासाठी एखादी हिरणी धापा टाकते, तसाच माझा जीव हे देवा तुमच्यासाठी धापा टाकीत आहे. प्रतिशत. माझा जीव देवाकरिता ताणलेला झाला आहे. माझा जीव देवाकरिता, जिवंत देवाकरिता ताणलेला झाला आहे. मला देवाचे दर्शन केव्हा घडले? प्रतिशत. माझा जीव देवाकरिता ताणलेला झाला आहे. जयघोष. आलेलुया, आलेलुया. हे येशू ख्रिस्ता, तू विश्वासनी साक्षी व मेल्यामधून प्रथम जन्मलेले आहेस. तू आम्हावर प्रती करतोस आणि आपला रक्ताने आम्हाला पापापासून मुक्त करतोस. आलेलुया, आलेलुया.
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू म्हणाला, मीच उत्तम मेंढपाल आहे. उत्तम मेंढपाल मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाल नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. या मेंढवाळ्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत. तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाल असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो. म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू तुझी स्तुती असो. तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त लोकांना सांगतो आणि आपल्या प्रत्येकाला सांगतो की मी उत्तम मेंढपाल आहे. खऱ्या अर्थात ख्रिस्त फक्त उत्तम मेंढपाळ नाही तर तो एक आदर्श मेंढपाळ आहे. ही इज द मॉडेल शेपर्ड. आणि याचं मुख्य कारण म्हणजे ख्रिस्ताला फक्त त्याच्या मेंढरांमध्ये रुची आहे. मोलकरीप्रमाणे त्याला पैशांमध्ये रुची नाही किंवा लांडग्यांप्रमाणे त्याला जेवणामध्ये रुची नाही. तर ख्रिस्ताला फक्त त्याच्या मेंढरांमध्ये रुची आहे. ही इज ओनली इंटरेस्टेड इन ए शीप, nor in money, nor in meals. आणि म्हणून या शुभवर्तमानामध्ये मेंढरू किंवा मेंढरे हा शब्द 6 वेळी वापरला आहे. आणि या अध्यायामध्ये मेंढरू किंवा मेंढरे हा शब्द 14 वेळी वापरला आहे. कारण ख्रिस्त हा जो उत्तम मेंढपाळ आहे, हा जो आदर्श मेंढपाळ आहे, त्याला फक्त मेंढरांमध्ये रुची आहे आणि तो आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण सुद्धा देऊ शकतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज या शुभवर्तमानावर आपण मनन चिंतन करत असताना हे शुभवर्तमान आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताप्रमाणे आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारपाजारमध्ये, आपल्या जागी जिथे आपण काम करतो किंवा इतर कुठे एक उत्तम आणि आदर्श मेंढपाळ होण्यासाठी आव्हान करत आहे. आणि म्हणून या मिसामध्ये भाग घेत असताना आपण विचार मंथन करूया, विचार विनिमय करूया की आपण जेथे जेथे आहोत तेथे आपण उत्तम मेंढपाळाची कामगिरी पार पाडतो की नाही. आणि जर आपण उत्तम मेंढपाळाची कामगिरी पार पाडत नाही तर त्यासाठी आपण परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. आता आपण परमेश्वराला भाकर आणि द्राक्षरस अर्पण करणार आहोत.
आणि म्हणून त्याचबरोबर आपण आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्या प्रार्थना आहेत, त्यासुद्धा परमेश्वराला अर्पण करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फल आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेळीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर. जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस, तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. तो योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञबळी आहे. तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बळी दिलेले देवाचे कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑझवर्ल्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मर्या, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमचा प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली आमचे बापा ही प्रार्थना आपण आत्मविश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या देवा परमेश्वराच्या कोकरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. आमेन.
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. प्रसाद गीत, गीत क्रमांक 126. मम अंतरी तूच बसावे, प्रभु श्वास तुझा मज घ्यावे, ओटी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे, मम अंतरी तूच बसावे. काट्यामधुनी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. काट्यामधुनी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. सद्गुण माझे वेगेत घेण्या, सद्गुण माझे वेगेत घेण्या, पापती मैर तुम मम दूर करण्या, दूर करण्या, मम अंतरी तूच बसावे, प्रभु श्वास तुझा मज घ्यावे, ओटी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे, मम अंतरी तूच बसावे. प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आम्ही देव मंदिरात मिसाला येत आहे, तेव्हा आम्ही शारीरिक रूपाने ख्रिस्त प्रसाद स्वीकारित करतो. आज आम्ही आत्मिक रूपाने येशूला आमच्या अंतःकरणात स्वीकारतो. असं म्हणतो स्पिरिच्युअल कम्युनियन, आत्मिक एकता. Now we have the prayer for protection against the coronavirus disease. Almighty and merciful God, who show your love to all creation everywhere, hear graciously the prayers we make for all those affected by the coronavirus in various parts of the world. We come before you asking for a quick control of the outbreak, for a healing of those affected, for the victims and their families. We pray for the doctors doing research,
that an effective vaccine to combat the sickness is speedily found. We pray for the government and health authorities that they take appropriate steps for the good of the people. We make this prayer through Christ our Lord. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रस्त्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला आमेन. गीत क्रमांक 209. माझा हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. आनंदाने गाऊया जीवनभर आपुल्या आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभर आपुल्या आईची स्तुती करूया. आई आपुली माता आमची सर्व धर्माची, जननी आमुची सावली आपुल्या सर्व सुखाची. आई आपुली माता आमची सर्व धर्माची, जननी आमुची सावली आपुल्या सर्व सुखांची. माझा हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. Just a brief announcement. Even though the lockdown is eased, please remember it remains extended for another 2 weeks. So please stay home, stay safe, and respect and cooperate with the measures taken by the government, the municipal and the health authorities. God bless you all. Keep safe and keep blessed under God's protection and grace.